नावाची हो रेणुका, माई नावाची हो रेणुका, 12 वर्षाची ग पूजा तिने, सत्यनारायणाची पूजा माय रेणुकाने मांडली, 36 कोटी बाई देवाने, देवी सत्याची ग आशीर्वाद, आशीर्वाद बाई दिलाया, बापांच्या बरोबर रेणुकी माता 12 वर्षाची सत्यनारायणची महापूजा घरात घातली आणि सत्यनारायणच्या पूजेला 5 प्रकारची 5 फुलं रेणुकानं वाहिली. 33 कोटी देव हजर होते पूजेला. 33 कोटी देवाने रेणुका देवीला आशीर्वाद दिला की रेणुका हीच एक जगात सत्याची आणि पवित्र पतिव्रता. रेणुका जगात सत्याची असा 33 कोटी देवाकडे आशीर्वाद मिळाला. रेणुका 12 वर्षाची झाली. काश्मीर देशाच्या रेणुराजाला शिकारीची सवय होती. शिकारीला जायचा छंद होता. राजा शिकारीला जात असता वेळी रेणुका म्हणत आहे, वडील अहो तुम्ही जाताय आणि मी घरी, तुम्हाला सोडून 5 मिनिटं सुद्धा मला करमत नाही आणि मी तुमच्या बरोबर येणार. बापांच्या बरोबर रेणुका शिकारीला चालली. रेणुका माता का बसली घोड्यावरती. रेणुका घोड्यावरती बसली आणि बापांच्या बरोबर शिकारीला गेली या सौंदती डोंगरात. पण रेणुका 12 दिवसाची ज्यावेळी होती त्या टायमाला जमदाग्नी ऋषीने रेणुकाला मागणं घालण्यासाठी काश्मीर देशात रेणुराजाकडे गेले होते. रेणुराजाने सांगितलं जो कुणी 12 वर्षे ध्यानस्थ राहील, जो कुणी 12 वर्षे माझ्या रेणुकाच्या नावाचा जप मांडील त्याच्याशी माझ्या रेणुकाचं लग्न होईल. जमदाग्नी ऋषी सौंदती डोंगरात हो ध्यानस्थ बसले होते. जमदाग्नी ऋषी सौंदती डोंगरात ध्यानस्थ बसले होते आणि सौंदती डोंगरामध्ये रेणुका वेळे काळेने बापांच्या बरोबर शिकारीला गेली. या रेणुका शिकारीला ज्यावेळी गेली त्या टायमाला आवाज आला रेणुकाच्या कानावरती, रेणुका 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 रेणुका, लवकर ये रेणुका रेणुका. रेणुका आपल्या वडिलांना म्हणत आहे, वडील अहो आवाज कुणाचा तरी येतोय. अगं हे जंगल आहे, वाघ सिंह हत्ती सर्व काही पद्धतीचे इथं प्राणी आहेत. अगं तुला कशाचा तरी आवाज आला असेल, चल रेणुका. नाही नाही वडील थांबा, मला आवाज माझ्या ओळखीचा वाटतोय, मला बघायचा आहे. आणि काय हो वडील या घुत्तीतूनच आवाज येतोय बघा. रेणुका अगं घुत्तीतून आवाज येतोय तर भीतीच का, फोड बघूया घुत. रेणुकानं घुत फोडली आणि त्या घुत्तीत जमदाग्नी ऋषी गा बसले होते जपाला. 12 वर्ष त्यांनी ध्यान केलं होतं रेणुकाचं आणि रेणुकाचं ध्यान करत ज्यावेळी बसले त्या टायमाला त्यांच्यावर घुत वाढली. जिथं त्रिशूळ खवले तिथे डापा फुटला. रेणुका म्हणते या वडिलाला, वडील वडील हेच माझं पती होणार आहे, यांच्याशी मी लग्न करणार. आवाज ओळखीचा वाटला. आपल्या ऋषी मुनीला तिने ओळखले. त्या टायमाला जमदाग्नी ऋषी वरती उठले रेणुकाला म्हणतात, रेणुका बघ 12 दिवसाची होतीस त्यावेळी जाऊन मी तुला मागणं घातलंय आणि आज तू 12 वर्षाची झालीस तरी सुद्धा मला ओळखलीस, धन्य धन्य तू रेणुका. रेणुराजा म्हणत आहे ह्यो तर कोणतरी गोसावी आहे. आणि रेणुका म्हणते याला आता करून घेणार. हे काय म्हणायचंय, अहो रेणुका हे काय असं करू नको, बरं नाहीये. आणि का असल्या गोसाव्याशी लग्न? नाही वडील गोसावी नाही, चंद्र सूर्य असपर्यंत अनंत काळापर्यंत त्यांची माझी जोडी चालली पाहिजे, माझं पतीच आहेत ते. हो का? ज्या टायमाला मी 12 दिवसाची होतो त्या टायमाला तुम्ही वचन दिले या ऋषी मुनींना, आता त्या वचनाला कलंक लावायचा नाही, नाहीतर आपलं ऋषी पण राहणार नाही. रेणुका तू म्हणतीस बरोबर आहे, मला पटलं आणि मला ते आठवलं सुद्धा. रेणुका तुला या जमदाग्नी बरोबर लग्न कराय माझी तयारी आहे, पण आपल्या राजवाड्यात जाऊया, सर्व प्रजा गोळा करूया, मोठ्या थाटामाटात लग्न करूया. नाही वडील, ऋषीमुनी काय म्हणतील त्याच्या बेतावर राहील. ऋषीमुनी म्हणते त्या सौंदती डोंगरात आमचं लग्न झालं पाहिजे.
हा सौंदतीचा डोंगर आहे, या सौंदती डोंगरातच आमचं लग्न व्हायचं. इंद्रदेवानं दिलेली कामधेनू गाय आहे, काय म्हणेल ती देईल. भटभटजी येतील, वाजत राहतील, देव सारा गोळा होतील, जेवण पाण्याची व्यवस्था होईल. लग्नाची तयारी झाली. त्या सौंदती डोंगरात कामधेनूने हा हा म्हणता 33 कोटी देवांना आमंत्रण दिलं. कड्यातनं गंगा जागी केली. भटभटजी वाजत रे आले आणि रेणुका मातेचा लग्न सोहळा चालू झाला. सौंदती नगराते काही वाजते गाजते, बाई वाजते गाजते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. हिरव्या शालूच्या पदिरा खाली गे काया देवीची झाकून आली. हिरव्या शालूच्या पदिरा खाली गे काया देवीची झाकून आली. 33 कोटी देव मिळून पुष्पार टाकते, 33 कोटी देव मिळून अक्षदा टाकते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. रेणुराजाची कन्याई माने गे जबने अग्नीला दिली यादाने. रेणुराजाची कन्याई माने गे जबने अग्नीला दिली यादाने. कामधेनूच्या आशीर्वादे गे लग्न झालं आनंदाचे, कामधेनूच्या आशीर्वादाने लग्न झालं आनंदाचे, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. सौंदती नगराते काही वाजते गाजते, बाई बाई वाजते गाजते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. देवी देवाते झाली अखेर दिगे सोळा वर्षावा काय तिचा. देवी देवाते झाली अखेर दिगे सोळा वर्षावा काय तिचा. छान मिळाला वर देवीला सर्व देव बोलते, छान मिळाला वर देवीला सर्व देव बोलते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. दास तानाजी गातो कवने गे ऐकून वैऱ्याला बस तुई बाने. दास तानाजी गातो कवने गे ऐकून वैऱ्याला टोच तुई बाने. सुती चमडके तालावरती गाणं माझं चालते, सुती चमडके तालावरती गाणं आमचं बोलते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. या सौंदती नगराते काही वाजते गाजते, बाय बाय वाजते गाजते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते, सोन्याचं बासिंगे लग्न देवीचे लागते. 33 कोटी देवानी गर्दी केली. रेणुकाचं लग्न मोठ्या थाटामाटानं आनंदानं झालं. 33 कोटी देव आशीर्वाद देऊन निघून गेले. रेणुराजाने रेणुकाला एकच सांगितलं, रेणुका भाऊबंधाचं लेकी गावघर नांदून मला दाव. आशीर्वाद दिला आणि रेणुराजाही निघून गेले. सौंदतीच्या डोंगरात पाल्या पाचोळ्याचा आश्रम अशा ठिकाणाला रेणुका देवीने संसार मांडला. रेणुका देवी सुखात आनंदात संसार करत आहे.
रेणुका माता आणि जमदाग्नी त्या सौंदती डोंगरात इतका सुखी संसार त्यांचा चालू झाला. पण रेणुका आपल्या पतीला काय म्हणते, कारभारी अहो स्वामी, आता इथून पुढे तुम्ही नदीवर आंघोळीला जाता कामा नये. मी पाणी आणून देईन तुमच्या आंघोळीला. अगं पण पाणी आणशील कसे आण? आपल्या घरात काय आहे? आपल्या घरात घडा नाही, ताटी वाटी नाही, कशान पाणी आणणार? अगं आपले एक काम देणू, तू मी आणि एक कमंडलू, एक त्रिशूळ, आपल्याकडे दुसरं काय आहे सांग? स्वामी तिची काळजी नका करू, मी आणीन पाणी. अगं आणणार, पण कशाला आणशील? कारभारी मनोळी नदीवर जाईन, कच्च्या वाळूचा घडा करीन, सर्पाची चुंबळ करीन, सवळ्यान पाणी तुमच्या पूजेला आणीन. पतीची सेवा करून मला पतिव्रता बनायचा आहे. मी एवढ्यातच जातेच ते घेऊन येते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इथं बसून राहा. रेणुका आदिशक्ती पाण्याला चालली या. मनोळी नदीवर रेणुका गेली, कच्ची वाळू तिनं जमा केली, वाळू ढोपर उतवला, वरून हात फिरवला, कच्च्या वाळूचा घडा तयार केला. सर्पाला ओढला, सर्पाची चुंबळ केली, सर्पाची चुंबळ आणि वाळूची घागर केली आणि रेणुका पतीच्या पूजेला पाणी आणू लागली. रेणुका पतीच्या पूजेला पाणी आणू लागली. अहो काय, वाळूची घागर आणि सर्पाची चुंबळ करून पाणी आणलेलं बघून जमदाग्नी तर थक्कच झाले. वा वाघ माझ्या वाघिनी, वाळूची घागर, सर्पाची चुंबळ, पाणी आणलीस, केवढी अभिमानानं माझी मान ताट केलीस. 33 कोटी देवात एका ऋषीची ऋषी पत्नी तू, 33 कोटी देवाने तिला आशीर्वाद दिलाय. अगं तू सत्याची म्हणून फक्त तुला आशीर्वाद दिला तर काय, आता पतिव्रता म्हणून सुद्धा आशीर्वाद घे. 33 कोटी देवानी रेणुका पवित्र पतिव्रता, पतीची सेवा करणारी एकनिष्ठ असा 33 कोटी देवानी रेणुकाला आशीर्वाद दिला. नित्यनेमानं रेणुका उठायची, मनोळी नदीला जायची, मनोळी नदीला जायची, पाणी पतीच्या पूजेला आणत होती. रेणुकाचा संसार सुखाचा होता. 12 वर्षे रेणुकानं संसार गा सुखाचा केला. 12 वर्षाच्या रेणुका संसारात कधी एक दिवस डोळ्यात आसू आणले नाही, कधी पती पत्नीचं भांडण नाही, कधी वाद नाही, कधी तंटा नाही, कशाचा स्वार्थ नाही. कायमची रेणुका संसारात निवांत आणि स्वास्थ्य मध्ये सुखी होती. पण रेणुका 12 वर्ष संसार रेणुकानं अशा पद्धतीने केला आणि कळीच्या नारदाला ते बरं वाटना. कळीचं नारद म्हणत आहेत, थोडीशी आपण कळ लावावी. बाई कळीचे घेणारे रे, बाई कळीचे घेणारे रे, आणि कडे गे लावती, त्याने कळबाई लावती. बोले नारायण नारायण, बोले नारायण नारायण, पाय कळीचे होणारे रे. नारायण नारायण करत नारद मुनी दुसऱ्या देवबायाकडे गेलेत. दुसऱ्या देवाच्या देवबायासने नारद मुनी म्हणतात, अगं बघा ते एका ऋषीची पत्नी, तुम्ही देवाच्या देवबाया, ऋषीची पत्नी असून कच्च्या वाळूचा घडा काय करती, सर्पाची चुंबळ काय करती, पाणी काय पतीला आणून देती, आणि तुम्ही विबाया. बघा बायानो, तिचं सत्व कुठं आणि तुमचं कुठं, काय करताय तुम्ही, तुम्हालाच ते जमतंय आणि तुम्हालाच चांगलं वाटतंय, मला काय चांगलं वाटत नाही. अहो नारद मुनी, मग आम्ही करावं तरी काय, करावं काय, अशा का ग बसता, तिच्या बरोबरीला जावं असं तुम्हाला नाही का वाटत? जावा, तिच्या बरोबरीला गेलं पाहिजे तुम्ही. सर्व देवाच्या बायांनी मिटिंग घेतली आणि मिटिंगीत प्रत्येकीने विचार केला की काय होणार नेमकं. रेणुका पापी नाही, रेणुका पाप करणार नाही, तेव्हा तिच्या मनात तरी निदान पाप यावं, आणि मनात पाप आलं तर केलं आणि मनात आलं काय दोन नाही. तेव्हा आपण या रेणुकाला बरोबर आता फसवायची. बायाने प्लान ठोकला. रेणुका जिथं पाण्यासाठी जाते त्या जाग्याला पाण्यामध्ये जलक्रीडा चालू ठेवली. जलक्रीडा पाण्यामध्ये चालू ठेवली. रेणुका माता पाणी भरण्यासाठी गेली. 12 वर्षे त्या नदीचं पाणी नेती. पाण्यामध्ये जलक्रीडा पाहिली. रेणुका म्हणती, अगो बाई, काय पाण्यात नाचाल्यात, खेळाल्यात, मौज मजा कराल्यात, एकमेकाच्या अंगावर चुळा पाण्याच्या माराल्यात.
माझा पती 12 वर्ष झाले या नदीला पाण्याला येतोय, एक दिवस सुद्धा कधी आला नाही. माझ्या पतीला असं कधी वाटलंही नसेल का आपल्या पत्नी बरोबर जावं, फिरावं, आंघोळ करावी, मजा करावी, असं का बरं वाटलं नसेल. माझा पती एक ना एक दिवस जरा आला असता तर देवा मी सुद्धा गा असंच गेला असते. एवढंच रेणुका म्हणाली. रेणुकाला पाप घडले, केलं नाही पण बोलून गा पाप झाले. वाळूचा घडा फुटला, सर्पाची चुंबळ सुटली, आई माझी दुःखी झाली. पुन्हा वाळूच जमा करून वाळूचा घडा बनवाय बघती, घडा बनना. सर्पाला हाक मारती, धराय जाती, सर्प पुढे धावतोय ग सर्प गावना. रेणुका म्हणती देवा आता काय करू. माझा पती तरी रागाने बघितले तर डोळ्यात अग्नीच्या ज्वाळा येतात आणि त्यांच्या समोर जायची कुणाची आता हिंमत आणि ताकद. पण काय असो, शेवटी पती आहेत ते माझं. चुकलं काय झालं तर त्यांच्याच पायाजवळ गेलं पाहिजे. म्हणून रेणुका आपल्या पतीची माफी मागावी म्हणून पतीकडे रेणुका माफी मागण्यासाठी चाललेली आहे. हो, माफी मागण्यासाठी. आदि माया रेणुकाची ऐकावी किरते, ऐकावी किरते, ऐकावी किरते. आणि जमदागनी बसले तपाला जप करीते रे, जमदागनी बसले तपाला किती योगाची बनीते. सेवेसाठी गे पाण्यानाया गेली धावते, गेली पळते, गेली धावते. आणि करून वाळूची घागर सरपाची चुंबळ डुईवरते रे, करून वाळूची घागर सरपाची चुंबळ डुईवरते रे. गंधर्वाची क्रीडा रेणुका रायली बघिते, रायली बघिते, रायली बघिते. आणि झाल पातके माया देवीला घडलई परीते रे, झाल पातके आणि मायेला घडलई परीते रे. सुखीसाठी पाय धराया आधी धावते, आधी पळते, आधी धावते. काय बघायचे तोंड तीर मारायचा केला देते रे, काय बघायचे तोंड तीर मारायचा केला देते रे. परशुरामाला हाक मारली आला धावते, आला पळते, आला धावते. उचलले हात्यारा त्यार काय लकलकीत बोलते रे, उचलले हात्यारा त्यार काय लका लका करीते रे. परशुरामाने शिर उडवले आपल्या आईचे, मातू सरीचे, आपल्या आईचे. आणि गेलं शिरे तुटून त्याचा काय लागे नांदे रे, गेलं शिरे तुटून त्याचा काय लागे नांदे रे. शिर सोदाये पळू लागला रानावनाते, वाळे वनाते, रानावनाते. आणि शोधून शोधून हैराण झालाय काय बनाते रे, शोधून शोधून संजीव झालाय काय बनाते रे. शिर हुडकून आणा त्याला मी म्हणेन कवी बनते, म्हणेन कवी बनते, म्हणेन कवी बनते. तानाजी पाटील पदे गातोया काय याची माते गे, तानाजी पाटील पदे गातोय काय आमची माते गे. करविरात गे बापू मारुती केलं त्यानी पदे, केलं त्यानी पदे, केलं त्यानी पदे. गाव उत्तुरे आमचं ठिकाणे कोल्हापूर जिल्ह्याचे, गाव उत्तुरे आमचं ठिकाणे कोल्हापूर जिल्ह्याचे.
माझ्या हातून ही चूकच घडली. रेणुका म्हणती मी बोलायला नाही पाहिजे होते पण मी बोललोय. पाण्यातली जलक्रीडा पाहून माझ्या मनात मी पाप घेतले पण थोडं चुकीचं झालं. माझ्या हातून आता पाप घडले. आता पतींची माफी मागितलीच पाहिजे. रेणुका तिथून काशावाशा झाली आणि धावत सुटली आपल्या कारभारीकडे. आली रेणुका म्हणते आपल्या पतीला, कारभारी माझ्याकडून एक चुकलंय हो. त्यामध्ये जलक्रीडा चाललेली होती कारभारी आणि ती जलक्रीडा पाहून माझ्या मनात असं वाटलं की 12 वर्ष झालं या नदीचं पाणी नेतोय, कधी माझं कारभारी माझ्या संग आलं नाही. माझ्या स्वामींना असं का कधीच वाटलं नसेल यावं, आपल्या पत्नीबरोबर फिरावं असं का वाटलं नसेल. त्यांची जलक्रीडा बघून माझ्या मनात पाप आले. वाळूचा गडा फुटला, सर्पाची चुंबळ सुटली. एवढ्या वेळेला म्हणा तुम्ही स्वामी माफ करा. जमदग्नी क्रोधा क्रोध भयानक त्यांना आणि त्या क्रोध आल्याच्या नंतर वरती रागानं वर उठले आणि रेणुकाला म्हणतात, अगं तुझ्या संसारात काय कमी होतं तुला? 33 कोटी देवात एका ऋषीची ऋषी पत्नी तू. केवढा अभिमान होता मला. कच्च्या वाळूचा गडा, सर्पाची चुंबळ करून पाणी आणणारी तू रेणुका. रेणुका अगं आता मी या देवांना तोंड काय दाखवू सांग? तुझ्या हातून असं पाप घडलंय. रेणुका तुला ठेवून घ्यायच्या इथं लायकीची आता राहिली नाहीस. नाही मला जमणार. तुझ्या हातून ही चूक झाली आहे. तुला मी इथं जर ठेवून घेतली तर देव मला काय म्हणतील? असली बाई घरात पाहिजेच कशाला? जगाचं पाप कर्म बघित, मनात पापाच्या वासना बांधलीस. आता जा जगाच पाप कर्म बघित फिर जा. आणि तसे नाही, आता तुला जाता वेळी एक शाप देऊनच बाहेर पाठवणार आहे. तू तशी नाही तुला सोडणार. रेणुका लोकांचं पाप बघून मनात घे पापाची वासना बांधलीस. रेणुका तुला जगावेगळा दुष्ट रोग लागेल, तुझ्या अंगाला महारोग भरेल. तुला पाणी म्हटलं पाणी मिळणार नाही, तुला अंगावर वस्त्र म्हटलं वस्त्र मिळणार नाही. मनुष्य माणूस सुद्धा तुला कोण आसरा देणार नाही. रेणुका रडायला लागली, घायाळ झाली. पतीचं जाऊन ग पाय धरली. कारभारी रागाच्या भरात तुम्ही शाप दिलाय मला, माझ्याकडून हे चुकलंय पण मी तुमची पत्नी आहे विसरू नका. मला पुन्हा तुम्ही उशाप द्या. तुम्ही दिलेला शाप मी आनंदाने सुखायला तयार आहे पण उशाप ही मला हवा आहे. जमदग्नीला थोडी आणि पुन्हा दया आली. जमदग्नी म्हणतात जा रेणुका उठ, 12 वर्षाचा शाप भोग आणि पुन्हा 12 वर्षाच्या नंतर तो सुखी संसारात योगायोगाने येशील. जा. तंदले अंतंदले नानो तंदले ना, रेणुकाला शाप घातला ना. रेणुकाला वनवास लागेला ना, घरातून बाहेर काढेली ना. टाकून ना रेणुका बाहेर पडली ना. 12 वर्षे एवढ्या सुखानं आनंदानं केलेला संसार रेणुका मुखाटपणे बाहेर पडली. या काही कुणाशी न बोलता रेणुका घरातून बाहेर पडली पण तिच्या मनात एक विषय आला. रेणुका म्हणाली ज्या टायमाला माझं लग्न झालं त्या टायमाला बापाने मला आशीर्वाद दिलाय, भाऊ बंधाचं गाव लेकी नांदून धाव, मला नांदून धावलं पाहिजे. पण आता योगायोगाने माझं असं झालंय तेव्हा हे नवऱ्याचं गाव नाही सोडायचंय आणि आई वडिलाच्या गावाला नाही जायचं. आई वडिलाच्या गावी जर गेलो तर माझ्या आई वडिलाचं आबरू जाईल, अपमान होईल, लेक नांदायला नाही असं होईल. तेव्हा या गावातनं भीक मागून खातो. रेणुकाच्या अंगाला चट्ट नाही ते फोड उठले. जगाच्या वेगळा दुष्टरोग महारोग पतीच्या शापाप्रमाणे तिला भरला. रेणुका गावात भीक मागाय गेली. रेणुका गावात ज्यावेळी भीक मागत होती त्या टायमाला अहो शाप दिलाय. त्या शापाचा महारोग ताप झालाय तिला आणि तो तिचा महारोग बघून लोक कुणी तिला भीक सुद्धा वाढेनात. दरवाजे प्रत्येकानं झाकले. महारोगी बाई आली. या दारात आवाज दिले तर घरातलं सर्व नाही सारं होतं. या
या भीतीनं सर्वांनी दरवाजे झाकले. अखंड गावात रेणुका फिरून कंटाळी आणि गावाच्या बाहेर कडेला एका मांगाचं घर होते. 3 मिडीची खोप, दाराला दार नाही असा उघडा दारिद्र्य, नाचार दुबळा संसार. मांगाच्या घरला प्रसंगाच्या वेळेला रेणुका पहिल्यांदाच गेली या. अरे रामा हो रागो काय पहिल्याने गे मांगाच्या देवी दारात गे गेली या. हाक मारती गे मागणीला काय आई गे म्हणून. मांगाची म्हातारी वांजोटी होते, दोघही त्यांना मुलबाळ नव्हते. त्यांच्या दारात जाऊन आई म्हणून हाक मारल्यावर त्यांचं हृदय कसं भरून आलं. म्हातारी बाहेर आली, म्हणाली की कोण ग? काश्मीर देशाच्या रेणू राजाची कन्या, जमदग्नीची पत्नी. माझ्या हातून काय तर थोडस चूक झाली या. माझ्या पतीने मला घरातून बाहेर काढलंय, मला वनवास लागलाय आणि आई माझ्या वनवासात कुणी सहभागी नाही. गावात भीक मागाय गेलो, कोणी भीक वाढली नाही ग आई मला. तेव्हा आई मला आसरा दिला तर मी तुम्हाला कायमच आई वडील मानेन. पण काय ग रेणुका, अगं हे घर मांगाचं, गावानं भुसकाळ टाकलाय, गावाच्या कडेला हाय. गावाचं घाण गटाराचं पाणी दारावन ग पळतय. गावाचा केर गदाळा गावाच्या बाहेर ग उखिंड केल्यात. दाराला दार नाही, या दारां कावळा येतोय, त्या दाराला जातोय. जमिनीला लावायला शान नाही ग, धुळा उठलाय. अगं या असल्या घरात तू येणार? हो आई, असल्याच घरात येणार. मला घेणार का नाही सांग? माझी आई आणि वडील तुम्हीच व्हा. मी कायमच तुम्हाला आई वडील मानेन. मांगाला आणि त्या मागणीला, म्हाताऱ्याला आणि म्हातारला वाटलं आम्हाला तरी मरत समय कोण आहे. असू दे, रेणुकाला आसरा द्यावा. त्या म्हाताऱ्याने आणि म्हातारीने घरात घेतले. ये रेणुका घरात. आनंदाने लेक म्हणून त्याने तिचा शुखार केलाय. आली रेणुका, आली रेणुका, रेणुका ग माझ्या घरला आली रेणुका. आली रेणुका, आली रेणुका, रेणुका ग माझ्या घरला आली रेणुका. रेणुका घरला आली. वाईट बोडका तोडका पाठ होता दिलाय बसायला. गोट्यात गाय होती, दूध पिळाय गे जाऊन म्हातारा बसला. आता काय देणार? दूध काढलं ताजं ताजं आणून दिलं रेणुकाला प्यायला. हे पी बाई. रेणुका म्हणते ठीक आहे. पड्यात केळीचं झाड होते, फराळाला केळी आणून दिली. रेणुकानं ती केळी आनंदाने बसून तिथं खाल्ली. रेणुका म्हणते वडील, माझ्या अंगावर रक्त पुजावून माझ्या अंगावरच साडी कुजली या. पडायला लागली या अंगावरून ती कुजून. तेव्हा मला साडी हवी हो. आता मांगाच्या घरात साडी कुठली? म्हातारीच्या अंगावर बी एकच साडी, धुती तीच नेसती या. म्हणून काय केलंय बघा मांगाने, पड्यात लिंबाचं झाड होते, लिंबाचा पाला काढला. लिंबाचा पाला औषधी खाय म्हातारे, त्याचा घागरा करूया आणि रेणुकाला बांधूया. दाट घागरा केला आणि अंगाच्या भोवत्याने घे रेणुकाला बांधला. दुईवर एक पेंडक दिले बांधून छोटस. हातात एक ढाळा दिलाय. माश्या अंगावर बसते. आता भोवत्यान फिरवणे खाली मार माश्या मारतीला. लिंबाचा ढाळा प्रसंगाच्या टायमाला रेणुकाच्या अंगी लागला. तीच आठवण तिने आतापर्यंत ठेवलेली आहे आणि त्याच लिंबाला तिने मान मोठा दिलाय. प्रसंगाच्या वेळेला रेणुका लिंब नेसली म्हणून प्रसंगाने रेणुके देवीला लोक नवस करतात आणि तो लिंब नेसतात इडापिडा दूर होण्यासाठी. बाई मांगाच्या गे घराते, बाई मांगाच्या गे घराते, बाई लिंब ढाळा नेसली, बाई लिंब ढाळा नेसली. माझी नाव
वनवास गे भोगती, आई वनवास गे भोगती. रेणुका मांगाच्या घरात लिंब ढाळ नेसली या एवढ्या जमदाग्नी म्हणतोय गावात भीक मागते काय, हिला जिवंत नाही राखणार. हातात तलवार घेतली जमदाग्नीने आणि रेणुकाची शोधायसाठी घात चाललाय जमदाग्नी. माझी बायको कुठं आहे, माझी रेणुका कुठं आहे, गावात हुडकत आहे. पतीचा आवाज ऐकला रेणुकाने आणि म्हणते या आई अग स्वामी आले. स्वामी म्हणजे गे अहो स्वामी म्हणजे माझा नवरा आलाय, मला तू मारल्याशिवाय राहणार नाहीत. लई त्यांचा राग वाईट आहे बघा, तेव्हा मला लपवून ठेवायचा प्रयत्न करा. आई म्हणाली मांगीन अगं 3 मिडीचं खोपाट, तट्ट्या नाही, टोपलं नाही, भिंत नाही, आड नाही, पडदा नाही, कुठं ठेवायची तुला लपवून. म्हातारा म्हणतो येडे म्हातारे तुला काय लागलंय, कुठे लपवून ठेवायची, पडद्यात कुंड आहे तिथंच बाजूला एक कुंड काढूया चल आणि खोल तिच्या मापाचा खड्डा काढूया, त्याच्यात बसवूया आणि वरती काहीतरी आपण रेड्याचं चमडे वाळलेलं आहे, चपला बनवायसाठी रेडा कापलेला आहे, चमडे फाडलेला आहे, ते वाळलेलं चमडे वर टाकूया. तसल्या घाणीत कशाला जातोय जमदाग्नी. मांगाल आणि मांगिनीन पड्यात कुंड काढला आणि कुंडात रेणुका लागा लपवली. जमदाग्नी आला हुडकून सारे गाव कंटाळा, गावली नाही रेणुका. रेणुका गावली नाही, परत गेला आणि परशुरामाला म्हणत आहे बाळा परशुरामा तुझ्या आईनं महापाप केलंय. केलं नाही पण बोलून पाप केलंय, तेव्हा आता तिला जिवंत नाही राखायची. माझं काम करणार का नाही बाळा. वडील जे आईनं महापाप केले आणि तुमची आज्ञा आहे आईला मारलंच पाहिजे, पण वडील मला 3 वर द्या, मी आईला खरोखर मारून येईन. बघा तुमच्या पायापर्यंत रक्ताचा पाठ तिच्या आणीन. माझ्या लेका 3च वर का रे, अरे हजारान माझ्याकडे वर माग, तुझा बाप तुझं वर सर्व काही पुरवल, पण जा तिला मारून ये. ठीक आहे. परशुराम उठला, गणपतीच्या मंदिरला गेला, गणपतीकडे परशी मागून घेतली आणि परशुराम आईला हुडकत हुडकत अखंड गाव हुडकून शेवट मांगाच्या घराकडे आला. आता आदल्या दिवशी कुंडात बसली ती रेणुका, दुसऱ्या दिवशी हळद कुंकू लावताना आठवण आली आणि म्हातारी म्हणाली रेणुका बसली या कुंडात, लेक माझी बाहेरनं तरी हळद कुंकू लावावा. बाहेरनच कुंडाला हळद कुंकू लावला. असल्या घाणीच्या कुंडाला हळद कुंकू दिसल्यावर जमदाग्नीचा मुलगा परशुराम काय म्हणतोय, या घाणीच्या कुंडाला हळद कुंकू आहे, याच कुंडात माझी आई असायला पाहिजे. म्हातारला म्हणतोय हे म्हातारबाई माझी आई पाहिलीच वेग. नाही रे बाळा, मी कशाला तुझी आई बघू, मला काय दिसतंय होय तवा, मी कशाला काय आई बघाय बसणार. नाही म्हातारे हे काय ग, अहो हे बाळा कुंड आहे तो. कुंड काय काय करता त्या कुंडात, लेका आमचा धंदा आहे चप्पल करायचा, तिथं चमडे भिजत घालताव, घाणीचा कुंड आहे तिकडे जाऊ नको. नाही थांब, या कुंडाला हळद कुंकू का लावलाय, आमची लक्ष्मी मानता बाबा, आमचं पोट भरताव त्याच्यावर, लक्ष्मी मानता म्हणून हळद कुंकू लावलाय. नाही मग मी बी जरा पूजा करतो. परशुरामाला अंतर्दृष्टीनं ओळखले आणि जाऊन चमडेवरती टाकलेलं काढले रेड्याचे. रेणुका आईला म्हणतोय आई आता उठ, का कशासाठी आलोय तुला ठाऊकच असेल. रेणुका म्हणते या बाळा मला मारण्याकरता आलास, तुझ्या बापाची आज्ञा आहे, तुला कळलंय मला. तू मारणार नव्हे, मार, मी तुला जन्म दिलाय, 9 महिने 9 दिवसाचं ओझं बाळगलंय, जन्म तुला दिलाय, 18 धारा पाजल्यात, कडी खांद्याला लावलाय, लहानाचा मोठा केलाय आणि त्याच आईचं तू आज उपकार फेडायला आलास, म्हणून तुला एक चांगला आनंदाने आशीर्वाद देतोय ऐक आणि मगच मार. आई काय आशीर्वाद देतीस गे, तुला मी माराय आलोय आणि आशीर्वाद काय, अरे होईल का माराय आलास पण चांगलंच कराय आलास, तुझ्यातून मला मुक्ती मिळाली, या काय वाईट आहे. पण ऐक परशुरामा, सतयुग बुडून जाईल रे, कलियुग चालून येईल आणि त्या कलियुगामध्ये गावोगावात देशादेशात माझी मंदिर बसतील, पण तुझं वाजाप मला नको आणि माझं वाजाप तुला नको. एवढा शाप दिला, आनंदानं तो शाप त्यानं स्वीकारला आणि परशुरामाने आईला मारण्याचा प्रयत्न केला. तनल्यान तनले नानो संदले ना परशुराम हा आईला ना
हाताचा झपाट जमदग्नीच्या पायापर्यंत नेऊन पोहोचवला आणि परशुराम धावत गेला आणि आपल्या बापाकडे 3 वर मागू लागला. वडील, मी आईला मारून आलोय, मला तर 3 वर हवा आहेत. बाळा, काय काय पाहिजे रे तुला, माग माझ्या वासरा. वडील, पहिल्यांदा तुमच्या मनात राग आणि क्रोध आहे, तो जाळून भस्म करा, हा माझा पहिला वर. आता करावंच लागणार, विलाज नाही. परशुरामाने सांगितल्या बरोबर जमदग्नीने मनातला राग क्रोध जाळून भस्म केला. दुसरा वर माझा असा आहे वडील, तर माझी आई मला साजिवंत पुन्हा करून द्या. आणि तिसरा वर माझा, तुम्ही सुखान संसार पुन्हा होता तसा करा. आता तिन्ही वर चांगल्या पद्धतीने मागितल्या, चांगलंच मागितल्यात. जमदग्नीला आता राग क्रोध भस्म केल्याच्या नंतर काय आठवणा पहिले. जमदग्नी रेणुकाला साजिवंत करण्यासाठी म्हातारीकडे आलेत. मांगाच्या म्हातारला म्हणतात, म्हातारबाई, ज्या टायमाला परशुरामाने रेणुकाचं शिर उडवलं त्या टायमाला तूच तेवढी इथं होतीस, कुठे गेले सांग. म्हातारी म्हणते, या ठीक आहे, जावाया, चल बाबा दाखवतो. रेणुकाचं उडून गेलेलं शिर एका चांदवड गावात करपडत होते. तिथून आणले होतं तसं रेणुकाला जोडलं. रेणुकाला संजीवनी मंत्र टाकला, अमृत कुपी दिली, साजिवंत केली. रेणुका साजिवंत झाली. मनातला राग क्रोध जाळून भस्म केला जमदग्नीने. आता सुखात संसार करायला सुरुवात झाली. 12 वर्षाचा शहाप दिलेला तिनं मागणीच्या घरात पूर्ण केला. नदी व्हळा फिरून पूर्ण केला. नदी व्हळ्याला जायची, रेणुका नदीच्या काठावर आली तर नदीचं पाणी गा रेणुकाला बघताच आटायचे. कुणाच्या दारात गेली तर प्रत्येक जण दरवाजे झाकत होते. 12 वर्षाच्या वनवासात फक्त एकट्या मांगाच्या म्हातारीनं तिला आसरा दिला. आणि आता जाता वेळी मांगीन म्हणते या रेणुकाला, रेणुका, तू तुझ्या पतीबरोबर आता चाललीस, पण मला विसरू नको ग. मला विसरलीस तर माझं कुणी बी नाही. आई, नाही तुला विसरणार. चंद्र सूर्य असपर्यंत, अनंत काळापर्यंत तू जरी जातीन मांगीन असलीस तरी तुला मी मान दिल्यामुळे तंगी म्हटलं जाईल. सत्ययुग बुडून जाईल, कलियुग चालून येईल. आणि त्या कलंकी कलियुगामध्ये माझी भक्त लोक ज्यावेळी पूजा भरतील, माझी भक्त लोक जेव्हा लिंबडे असतील, तेव्हा पहिला मान तुझा लिंबाचा. मातंगी आल्याशिवाय लिंब, मातंगीनच लिंब ढाळाने असवावा, मातंगीनच लिंब बांधावा. मान लिंबाचा तुझा, पूजेचा मान पहिला तुझा. असा मी मान तुला चांगला वर देऊनच चाललेली आहे. मांगीन म्हणाली, रेणुका, मला एकटीला देशील तर नाही, माझ्या पुरा जाती कुळाला दे. हो ठीक आहे, तुला एकटीला देऊन कसं काय चालेल. तुझ्या पुरा सगळ्या जाती कुळाला खानदान, चंद्र सूर्य असपर्यंत माझा मान तुझ्या जाती कुळाला राहील. आई, येतो मी. तनल्यान तंदले नानो तंदले ना, रेणुका चालेली सुखात ना. शापमुक्त केली या यमदना, यमदग्नीने तंदले ना. भस्म केला त्याने तंदले ना. रेणुकाला घेऊन संसारी ना, पुन्हा गे चालले देव गेना. परशुराम म्हणतोय, आई, मला शाप दिलीस, तू शाप भोगाय मला गेलं पाहिजे. तेव्हा तुझं वाजाप मला कलियुगात नको आणि माझं तुला नको. म्हणूनच बघा, सौंदतीच्या डोंगरावर रेणुकाचं आणि परशुरामाचं एकत्र मंदिर नाही, दोघांची अलग अलग मंदिर आहेत. यासाठी तू शाप भोगाय परशुराम बाजूला जाऊन बसलेला आहेत. रेणुका पुन्हा संसारात सुखानं संसार करू लागली. अहो, सत्याचा विजय असतोच. सत्य सत्यच राहते, पण थोडी दिवस त्रास असतो.
तो त्रास सहन केल्यानंतर पुढे आपले दिवस चांगले येत असतात. अहो, दुःखाच्या वेळेला सुद्धा सुखच माना आणि त्या दुःखाची सोबत करा, म्हणजे सुख तुमच्या बरोबर लगेचच येईल, चालून येईल. आणि वाट बघा, वाट बघितल्याने सत्याचा विजय शेवटाला नक्कीच होतो. रेणुका माता सुखानं आनंदानं पुन्हा आणि संसारात आली. पण एक दिवस असं रेणुकाच्या मनात आलं, कारभारी ही लोक तीर्थयात्रा वगैरे करतात कशासाठी, का? जमदग्नी म्हणतात, अगं कळत न कळत त्यांच्या आयुष्यात काही पाप घडलेले असतात. ती पाप निरसन होण्यासाठी लोक तीर्थयात्रेची आंघोळ्या करतात, तीर्थांना जातात. कारभारी, मी सुद्धा कधी काळी एक चूक केलेलीच आहे. मी जरी चूक केली तर त्या चुकीमुळे सर्व लोकांना पाप आणि पुण्य म्हणजे काय कळालं. जे सुचिरता होण्यासाठी माझ्या हातून तो कळत न कळत चूक झालेली आहे. तेव्हा कारभारी, ते आपण चूक दुरुस्त करण्यासाठी, त्या चुकीचे सफल सरळ होण्यासाठी आपण तीर्थयात्रा करूया. चला. तंदल्यान तंदले नानो तंदले ना तीर्थ गे यात्रेला रेणुकाना. तीर्थ गे यात्रेला रेणुकाना पतीच्या बरोबर चालली ना. रेणुका आणि जमदग्नी तीर्थयात्रेला चालल्यात. अहो, एकच काय तीर्थ, प्रत्येक तीर्थाला जातात, प्रत्येक तीर्थाचं स्नान करतात, प्रत्येक तीर्थावर थांबत थांबत मुक्काम टाकत, या जिथं आवडेल तिथं 1-2 दिवस, जिथं तीर्थ आवडलं नाही तिथं थोडाच वेळ, असं करत त्याने तीर्थयात्रा केल्या. अहो, 1-2 दिवस नव्हे, 12 वर्ष त्याने तीर्थयात्रा केली. 12 वर्ष तीर्थयात्रा केली. आणि रेणुका जमदग्नी शेवटला माहूर गडावर आली. 12 वर्ष पूर्ण झाले, माहूर गडावर त्याने आले. शस्त्रार्जुन राजा आपला हजारो सैनिक घेऊन शिकारीला आलेले होते. आणि हजारो सैनिकासह शिकारीला आलेले शस्त्रार्जुन राजा यांचं झोपडं पाहिले आणि त्या जाग्याला ताण लागली होती सैनिकांना, म्हणून शस्त्रार्जुन राजा त्या जागेवरती आलेत. अरे गोसावड्या, इतर आता पाणी कुठं आहे? पाणी पाणी या वाळवंटात पाणी मिळत नाही बाबा. मग तू काय खातोस, तू कसा राहतोस? माझ्याकडे एक काम देणं आहे, इंद्रदेवाने दिलेली आहे. आणि ती पाणी म्हटलं पाणी, जेवण म्हटलं जेवण, मला पुरवती या. हो, आमचा हजारो सैनिक ताना भुकने आकुळ झाल्यात, त्यांना जेवण आणि पाणी द्या. अहो, जेवण आणि पाणी याच्या इतका धर्म श्रेष्ठ या जगात कुठला नाही. म्हणून कामधेनूकडे पाहिलं जमदग्नीने, अगं माझ्या कामधेनू, हजारो सैनिक ताने भुकने याकळ झाल्यात, त्यांना पाण्याने जेवणाची व्यवस्था कर बघूया. तंदल्यान तंदले नानो तंदले ना काम गे धेनूने पाणी गे ना. कड्यातून गंगा गे जागी ती ना, जागी केली या तंदले ना. आणि आकाशवाणीतून जेवणाची ना ताट गे समोरे आद्यात ना. आकाशवाणीतून जेवणाची ताटे, पाण्याची कड्यातून गंगा जागी केली. शस्त्रार्जुन राजाच्या तोंडाला पाणी सुटले, खाका खाले आणि गप नाही गेला. जमदग्नीची विचारपूस देखभाल जोरात चालू केली. हे गोसाव्या, अरे तू गोसावी नसून कोणीतरी ज्ञानी आहेस, कोणतरी पंडित आहेस, कोण आहे आपण? मी ऋषीमुनी आहे बाबा. हो, ऋषीमुनी. या कामधेनूची किंमत काय? जमदग्नी म्हणतात, अरे बाबा, जगातच कोणी करू शकत नाही कामधेनूची किंमत. त्या गायीची किंमत सांगताच येत नाही. मग तशी जर तुम्हाला विकत द्यायची नसेल तर आम्ही तशी झालं तरी नेणारच, पण कामधेनू नाही तुला देणार. अरे बाबा नो, ती माझंच तेवढं काम ऐकते, तुमचं नाही ऐकणार. ते काय असो, आम्ही कामधेनूला नेणारच. आणि
जर तुला नेऊ द्यायची नाही तर लढाईला उभा राहा. लढाई जिंकला तर काम देणं तुझी, आम्ही जिंकलो तर आमची. धने नारायण हरिबा नारायण गा, हे धने नारायण हरिबा नारायण गा. बाई लढाईला सुरुवात, बाई सुरुवात गे झाली, बाई सुरुवात गे झाली. दत्त जयंतीचा दिवस, बाई होती गे पौर्णिमा. यमरागणीचा वदगा, यमरागणीचा वदगा. तनगे केलाया बाई राजाने गे केलाया. हजारो सैनिकांनी आणि शस्त्रार्जू राजाने जमदाग्नीचा वध केला. पौर्णिमेचा दिवस होता. रेणुका माता रडाय लागली, लोळाय लागली. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला ग सोडून, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला ग सोडून. एकाएकी आली हवा माझा इजला मायेचा दिवा, माझा इजला मायेचा दिवा. एकाएकी संसारात पडली उडे, एकाएकी संसारात पडली उडे. दुष्ट काळाने माई फोडली जोडे, दुष्ट काळाने माई फोडली जोडे. काही सांगू मी आशा जीवा, काही सांगू मी आशा जीवा. माझा इजला मायेचा दिवा, माझा इजला मायेचा दिवा, माझा इजला मायेचा दिवा. कल्पतरू एक पतित देव, कल्पतरू एक पतित देव. पती विना नाही पुन्हा सावो आधार, पती विना नाही पुन्हा सावो आधार. जग सुना वाटे मला, सुना सुना जग वाटे मला. माझा इजला मायेचा दिवा, माझा इजला मायेचा दिवा, माझा इजला मायेचा दिवा. माया कुंकवाचा धनी मला गेला गे सोडून, माया कुंकवाचा धनी मला गेला गे सोडून. एकाएकी आली हवा आज इजला मायेचा दिवा, आज इजला मायेचा दिवा, आज इजला मायेचा दिवा. रेणुका रडत होती, लोळत होती. अहो या जगात चांगल्या टायमाला सर्व लोक असतात, चांगल्या वेळेला भरपूर लोक येतात. पण ज्यावेळी वाईट प्रसंग असतो, दुःखाची वेळ असते, त्या टायमाला मात्र आपल्या रक्तामासाची माणसं होत असतात, आपल्या नात्या गोत्यातली लोक येत असतात. परशुरामाला आवाज आईचा ऐकायला गेला. अहो आईच्या शापामुळे परशुराम दूर थांबलेला, पण आई रडतेला त्याला सहन जाईना.
म्हणून म्हटलंय पाण्यात काठी मारून काही दोन होत नाही. रक्त तर किती दाट आहे, ते दोन होणारच नाही. आई रडतेली पाहिले आणि परशुराम धावत आला. आईला म्हणतोय, आई का रडतेस, कुणी मारलं माझ्या बाबाला सांग, आत्ताच्या आता बघ त्याचं कसं काय करतो. बाळा परशुरामा, कामधेनूला पळवून नेली. शस्त्रार्जुन राजाने हल्ला केला आणि तुझ्या वडिलांचा प्राण घेतला रे त्याने. आई आत्ताच्या आत्ता जातो ने त्याचा बदला घेतो, त्याचा सूड घेतल्या बिगार मी नाही राहणार. थांब बाळा परशुरामा, आधी इथलं काम पुरा कर आणि मगच तिकडे जा. काय पुरा करायचं आहे काम, काय पुरा करायचंय परशुरामा? बेलाचंद्राची लाकडे जमा कर, तुझ्या वडिलाचे प्रेत ठेव त्याच्यावरती, चित्तेला आग लाव, मला सती जाऊ दे आणि मगच तू जा. आई म्हणजे तू पण सती जाणार? अरे हो बाळा परशुरामा, मी सती गेलोच पाहिजे. का तर मी मूळची सती, नंतर पार्वती, हिमकन्या आणि मगच रेणुका. मला आता सती गेलंच पाहिजे. पण आई वडील गेले ते गेले आणि तू बी जाणार, मला आई नाही ग गमणार. बाळा तुझं बरोबर आहे, तू माझा मासाचा गोळा आहेस, तुला नाही करमणार. पण एक कर, ज्या टायमाला माझी आठवण होईल त्यावेळी तू तुझ्या बिंबी देटापासून 21 वेळा मला हाक मार, मी तुला दर्शन देईन. एवढंच बोलाय चुकली आणि नंतर त्याचा पश्चाताप तिला झालाय बघा. परशुरामाने बेलाचंदनाची लाकडं जमा केली, वडिलाला सरणावरती ठेवले, चित्तेला आग लावली आणि रेणुका सती चालली. त्या गाजेमदाग्नीच्या चित्तेत यल्ला रे यल्ला रे यल्ला रे यल्लूबाई, हा यल्ला रे यल्ला रे यल्ला रे यल्लूबाई. नावाची आदिशक्ती रेणुका गिरबाई, आणि पतीच्या चित्तेत उडी तिने बाई, आग उडी तिने मारेली चंदले गाई. आणि परशुरामे धावे ते चालला बाई, गेला शस्त्रे गे अर्जुनाच्या वाड्याला बाई. चित्तेला आग लावली आणि परशुराम शस्त्रार्जुन राजाच्या वाड्याला गेला. गाईचं पाय उठत गेलेले होते, त्या मागाने गेला. शस्त्रार्जुन राजाच्या नगरीत गेल्याबरोबर हजारो सैनिकांनी हल्ला केला परशुरामावर. परशुरामावर हजारो सैनिकांनी जरी हल्ला केला, आईला बापाला मारलेल्याचा राग होता परशुरामाला. लाले लाल रागाने लाल बुंद झाला आणि परशुराम खेळत होता लढाई. लढाईला सुरुवात झाली, हजारो सैनिक तुटून पडलं त्याच्यावरती, पण नाही घाबरला. आकाशवाणीतनं आवाज आला, शस्त्रार्जुनच्या छातीत अमृताचा झरा आहे, परशुरामा तो फोड म्हणजे तुझा विजय होईल. आकाशवाणीतनं जेव्हा आईचा आवाज आला, त्या टायमाला परशुरामानं एक बाण शस्त्रार्जुनच्या छातीत सोडला. शस्त्रार्जुनची छाती फोडली आणि मगच त्याचा विजय झाला. यल्ला रे यल्ला रे यल्ला रे यल्लूबाई, शस्त्रे गे अर्जुनाची छाती त्याने बाई, आगे छाती त्याने फोडली चंदले गाई. आणि विजय गे झाला परशुरामाचा बाई. परशुराम बोले ता जाग्याला बाई. परशुराम म्हणत आहे, त्या शस्त्रार्जुन राजाला तर मी मारलेला आहे आता, तेव्हा आता जाता जाता कायमची काहीतरी आठवण याची ठेवावी. परशुरामानं काय आठवण ठेवली आहे बघा. राजाचे मुंडक काढलं, मुंडक राजाचं मुंडक काढले आणि त्याचं चौंडक तयार केलं. राजाचं दात काढले आणि चौंडक्याला घुंगरू बांधले. राजाचं मनगट तोडले, चौंडक्याला मुठ्या केला. राजाचं तळहात काढले, टाळ तयार केला.
राजाचं पोट काढलं आणि सुत्ती तयार केली. राजाचा हात तोडला, सुत्तीला दांडा जोडला. राजाचा आतडे काढले आणि सुत्तीला तार जोडली. राजाची बोट काढली आणि जगावरती रत्या केल्या. सुती चौंडक झांज राजाला मारून राजामध्ये त्याच्या साऱ्या इंद्रियामध्ये या वस्तू बनवल्या. आणि परशुराम म्हणत आहे की सुती चौंडक प्रत्येक वाद्य असतील, पण प्रत्येक वाद्यामध्ये हे अमर ठरलं जाईल. म्हणून सुती चौंडक प्रत्येक वाद्य आहे, त्या वाद्यामध्ये एक अमर वाद्य आहे. सुती चौंडक त्याने केले आणि परशुरामाला आई आणि वडील त्यांच्या चित्तेजवळ, त्या चित्तेच्या ठिकाणी आई 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 करून ओरडायला लागला. आई आई करून जेव्हा ओरडत होता, 21 वेळा त्याच्या बिंबी देठापासून आवाज आईला ऐकायला गेला. त्या टायमाला रेणुकाला त्याला दर्शन द्यावं लागले. चित्तेत उडी मारलेली रेणुका त्या माहूरगडावरती दर्शन देण्यासाठी निम्मी एवढी वर आली. छातीपर्यंत भाग तिचा वरती आला आणि परशुरामाला तिने दर्शन दिले. परशुराम म्हणतोय आई अगं एवढीच, पुरा ये की वर. नाही बाळा परशुरामा, येता येणार नाही, मी तुला वचन दिलंय म्हणून तुला मी दर्शन देण्यासाठी आलोय. तेव्हा माझं अर्धच दर्शन तुलाच काय, तर 3.5 काशी खंडामध्ये सर्वाला माझं दर्शन अर्धच घडू दे. त्या टायमाला ठीक आहे बोलला, पण परशुरामाने 33 कोटी देवांचा दावा केला आणि म्हटला की माझ्या आईला पतिव्रता म्हणून कधी काळी तुम्ही आशीर्वाद दिला होता ना, माता तिच्या कंपाळे कुंकू नाही. त्या टायमाला देवांना विचार पडला, हो आम्ही आशीर्वाद दिलता पवित्र पतिव्रता. मग पतिव्रता कपाळा कुंकू नाही, मग पतिव्रता कशाची? पती नाही मग ती कशाची सुवासीन? असा विचार पडल्याच्या नंतर जमदाग्नीची राख पडलेली होती. 33 कोटी देवाने संजीवनी मंत्र टाकला, अमृत कुपी दिली आणि त्या राखत पुन्हा जमदाग्नी तयार केला. म्हणूनच म्हटले 3 घटकाची रेणुका रांडाव. पौर्णिमा आली यात्रा निघाली, पौर्णिमा आली यात्रा निघाली, रेणुका रांडावे झाली झाली. पौर्णिमा आली यात्रा निघाली, रेणुका रांडावे झाली झाली. रांडावपणे परशुरामाने धरिला हाटे, 3 घटकेच रांडावपणे परशुरामाने धरिला हाटे. 33 कोटी देव जमले, 33 कोटी देव जमले, रेणुका येव त्याने केली. पौर्णिमा आली यात्रा निघाली, रेणुका रांडावे झाली झाली. रेणुका 3 घटकेची रांडाव पुन्हा आयव झाली. पण आता त्यावेळी रेणुका रांडाव झाली, तिचा पती वारला, पतीचा वध केला म्हणून. पण आता जगात असणारी देवदासी देवाची देव लोक युगी जुगी बांगड्या का फोडतात, तर त्यावेळी रेणुकाने एक आशीर्वाद वर दिला की मी कायमची रांडाव झालो असतो, तर 33 कोटी देवाने मला थोडक्यात 3 घटकेत पुन्हा आयोग केली, तर हे माझं रांडपण सर्व माझ्या देवदासीला जण जोगत्याला वाटणी करून देतो. या पौर्णिमेचं नाव रांडाव पौर्णिमा पडलं जाईल. रांडाव पौर्णिमेला किचावरती चुडा फुडतील आणि 1 महिन्याचं रांडपण माझी जण जोगती देवदासी पाळतील. रांडाव पौर्णिमेला चुडा फुडतील आणि चुडी पौर्णिमेला चुडा भरतील. 1 महिन्याचं रांडपण देवदासीना देवाच्या देव योगी जोगी लोकांना आपलं जेवढं दास आहेत तेवढ्यांना तिनं आपलं रांडपण वाटणी करून दिलेलं आहे.
तंदल्यान तंदले नानो तंदले ना रेणुकाने राणपण वाटे नीना आगे वाटे नी केरून दिले ना वर्गे दिला या रेणुकाने ना सामने बघावे भगतानी ना आरती चरी लोका सई मना मावरे गडावे झाली ना आणि 3.5 काशी खंड तंदले ना आशीर्वाद घे देतिया ना आणि कली योगात रेणुका ना रेणुका राजे गे करतिया ना रेणुका माता म्हणते स्वामी मी पुन्हा आयव झालो आणि माझं रानपण सर्वात जण जोगत्यासनी देवदासीसनी योगी लोकांना जोगी लोकांना मी वाटणी करून दिलं. आता आपण त्या माहूरगडावरच रथ थांबूया. रेणुका त्या माहूरगडावर अर्धीच तिथं थांबली या. 3.5 काशीखंडामध्ये सर्वाला दर्शन तिचं होत आहे. ज्याला मुलं बाळ नाहीत त्यांना नवसाने मुलं बाळ देती. गरीब श्रीमंत दुळे खुळा आंधळे पांगळे रेणुकाला सर्व समान सर्वांना ती आशीर्वाद देती. रेणुका माता आणि जमदाग्नी त्या माहूरगडावर परशुराम म्हणत आहे आई माझं काम झालेलं आहे मी निघतो आता. तिथून उठला आणि परशुराम बाजूला गेला. तिथं थांबला नाही. तो शाप भोगण्यासाठी पुन्हा आपला सत्वर त्यानं आपला जागा गाठलेला आहे. परशुराम निघून गेला. रेणुका त्या माहूरगडावरती. पण ज्या टायमाला रेणुका माहूरगडावर सैम झाली ज्या टायमाला सती गेलती त्या टायमाला तिची आस्था पोच झालती सौंदतीला. ज्या जागेला आस्था पोच झालती त्याच जागेला सौंदतीत तिचं मंदिर आहे आणि त्या जागेला मूर्ती त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि सर्व भक्तजन त्या कर्नाटक मध्ये सौंदतीत हजाराच्या संख्येने कोट्यावधी संख्येने रेणुकाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. नवसाला पावणारी हाकेला धावणारी दयाळू मायाळू प्रेमळ गरीब श्रीमंत सर्वांना सांभाळून नेणारी अशी ती आदिशक्ती रेणुका मूळची सती